नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे चिकेट फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर नवीन अपडेट आहे आणि ती आहे महिला व बालविकास विभाग भरतीच्या संदर्भात. यापूर्वी आपण जवळपास पहिली उत्तर तालिका, दुसरी उत्तर तालिका, तुमचं नॉर्मलायझेशन कधी होणार आहे, कोणत्या पदांचं होईल, कोणत्या पदांचं होणार नाही, या सर्वांची माहिती यापूर्वीच्या व्हिडिओमध्येच पाहिलेली आहे. आता आणखी समोर माहिती आली आणि तीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ती आपण जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ही माहिती आहे. त्यापूर्वी तुम्ही जर कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल म्हणजे एम-पी-एस-सी पासून तर ज्या काही सरळ सेवा आहे आणि आगामी काळात येणाऱ्या भरत्या आहेत, ज्या टी-सी-एस मार्फत घेतल्या जातील, तर त्या सर्वांची तयारी करताना तुम्हाला जे स्टडी मटेरियल लागत असतं, त्या संदर्भात आपण एक ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपला तुम्ही जॉइन होऊ शकता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. इथे फक्त तुम्हाला जो काही विषय आहे, म्हणजे मराठी असो, इंग्रजी असो किंवा इतिहास, भूगोल, विज्ञान या संदर्भातली स्टेट बोर्डची पुस्तकं असो किंवा वाय-सी-एमची पुस्तकं असो किंवा इतर काही नोट्स असो, त्या सर्व त्या ग्रुपच्या माध्यमातून प्राप्त होतील. ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या ग्रुपची जी मेंबरशिप आहे, ती तुम्हाला लाईफ टाईमसाठी राहणार आहे आणि त्याची प्राईस आपण ठेवलेली आहे ₹99 फक्त. तर या ठिकाणी सध्या ऑफर सुरू आहे. ₹99 मध्ये तुम्ही त्या ग्रुपला जॉइन होऊ शकता आणि जे काही सर्व स्टडी मटेरियल आहे, मराठी, इंग्रजी, मग ते इतर सगळे विषय असो, त्या सर्व विषयांचं ते तुम्हाला त्या ग्रुपच्या माध्यमातून प्राप्त होईल. आता पाहूया आपण अपडेट. तर अपडेट पहा. अपडेट अशी आहे, की 5/3/2025 रोजी माहिती अधिकाराचा अर्ज जो आहे तो सादर करण्यात आला होता आणि त्या संदर्भातील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर पद आहे, इथे पहा महिला व बालविकास विभाग भरती सरळ सेवा जी की जाहिरात आली होती. यामध्ये टी-सी-एस कंपनीकडून आणि प्राथमिक माहिती विभागाला प्राप्त झाली आणि त्या माहितीनुसार एकूण अर्जांची संख्या आहे 62,973. पण हे कोणत्या पदासाठी आहे? तर परिवीक्षा अधिकारी या पदासाठी. शॉर्टकट मी तुम्हाला सांगत आहे, पूर्ण वाचण्याची आवश्यकता नाही. परिवीक्षा अधिकारी जे पद आहे, त्या संदर्भात जास्त अर्ज आलेले होते आणि त्या अर्ज किती आलेले आहेत एकूण, त्याची संख्या जाणून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. तर इथे जो आहे तो तुम्हाला 62,973 इतके अर्ज त्या पदासाठी प्राप्त झालेले आहेत आणि जी काही माहिती आहे ती त्यांनी समोर दिली. या संदर्भात आणखी असं आहे, की काही जणांचं म्हणणं आहे, की कॅटेगरी वाईज किती फॉर्म आले त्याची माहिती. तर ती जी माहिती आहे ती अजून विभागाने जी आहे ती संकलन केलेली नाही, की कॅटेगरी वाईज किती फॉर्म आले. एकूण फॉर्म किती आले त्याची माहिती त्यांनी दिली आणि कोण पदासाठी म्हणजे परिवीक्षा अधिकारीसाठी फक्त किती आले स्पेसिफिक त्याची माहिती त्यांनी दिली. तर टोटल फॉर्म आहे 62,973. पण हा जो आकडा आहे, एवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल का? तर नाही मित्रांनो, एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही. यापैकी काही विद्यार्थी अब्सेंट देखील असतील. त्यामुळे जरी अर्ज करणाऱ्यांची संख्या 62,000 असली, तरी देखील परीक्षा देणाऱ्यांची संख्या मात्र 62,000 नाही. कोणत्या पदासाठी बोलतोय आपण? फक्त परिवीक्षा अधिकारी या पदासाठी. तर पहा, ही माहिती होती. ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. यानंतर आणखी जी काही माहिती येणार आहे, तीही तुम्हाला या माध्यमातून प्राप्त होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. त्यालाही तुम्ही जॉइन होऊ शकता. जेणेकरून इथे छोट्या-मोठ्या ज्या काही अपडेट्स आहेत, त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.